ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचमोध्याय. सृष्टीवर्णन. नारदांनी विचारले, तात आपण अनादि देवादिदेव आणि सृष्टीकर्ते आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याच्यामुळे आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो ते ज्ञान आपण मला सांगावे. प्रभो, या संसाराचे लक्षण काय आहे? याचा आधार काय? याची निर्मिती कोणापासून झाली? याचा प्रलय कशामध्ये होतो? हा कोणाच्या अधीन आहे आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे? आपण याचे सत्य स्वरूप मला सांगावे. जे काही झाले, होत आहे आणि होणार आहे याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपणच जाणताच. हा सगळा संसार तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्या ज्ञानदृष्टीपथातच आहे. आपल्याला हे ज्ञान कोठून मिळाले? आपण कोणाच्या आधारावर उभे आहात? आपले स्वामी कोण आहेत? आपले स्वरूप काय आहे? आपण एकटेच तर आपल्या मायेने पंचमहाभूतांच्या द्वारा प्राण्यांची उत्पत्ती करता. कोळी सहजतया जसा आपल्या तोंडातून धागा काढून त्याच्याशीच खेळतो, तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता. आणि असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम होत नाहीत. जगामध्ये नाम, रूप आणि गुणांवरून जे काही जाणले जाते त्यापैकी कोणतीही वस्तू, ती सत असत, उत्तम, मध्यम आणि अधम कशीही असो, आपल्याशिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही. अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली. यावरून मला अशी शंका येते की आपल्यापेक्षा उच्च कोटीचा कोणी आहे काय? आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात. मी जे काही विचारत आहे ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेल. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा नारदा, सर्व जीवांबद्दल वाटणाऱ्या करुणेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस. कारण यामुळे भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे. तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे. कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडे असे भगवतत्व जाणले जात नाही तोपर्यंत हा माझाच प्रभाव वाटत राहील. जसे सूर्य, अग्नी, चंद्र, ग्रह, नक्षत्रे आणि तारे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतात, तसाच मी सुद्धा भगवंतांच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतो. ज्यांच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगद्गुरू म्हणतात त्या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि त्यांचे ध्यान करतो. ही माया तर लाजून त्यांच्यासमोर उभीसुद्धा राहत नाही. परंतु संसारातील अज्ञानी लोक तिचे मोहित होऊन हा मी, हे माझे अशा प्रकारे बडबड करतात. हे नारदा, द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव यापैकी वास्तविक भगवंताखेरीज अशी कोणतीच वस्तू नाही. वेद नारायणांचेच वर्णन करणारे आहेत. देवता नारायणांशीच एकरूप आहेत आणि सर्व यज्ञसुद्धा नारायणांच्याच प्रसन्नतेसाठी आहेत. यज्ञापासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणांमध्येच कल्पिलेले आहेत. सर्व योग साधना नारायणांच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात. सर्व प्रकारे तप नारायणांकडेच घेऊन जाते. ज्ञानानेही नारायणांना जाणले जाते. सर्वांचे फलही भगवान नारायणच होते. ते द्रष्टा असूनही ईश्वर आहेत. निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप तेच आहेत. त्यांनीच मला निर्माण केले आहे आणि त्यांच्या दृष्टीनेच प्रेरित झालेला मी सृष्टी रचना करतो. मायेच्या गुणांनी रहित अशा भगवंतांनी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यासाठी रजसत्व आणि तम हे गुण मायेच्या द्वारे स्वीकारलेले आहेत. हे तीन गुण द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर कार्य, कारण आणि कर्तेपणा यांच्या अभिमानाने बद्ध करतात. नारदा, इंद्रियातील असणारी भगवान गुणांच्या या तीन आवरणांनी स्वतःला चांगल्या रीतीने लपेटून घेतात. म्हणून लोक त्यांना ओळखत नाहीत. माझे आणि सर्व विश्वाचे एकमात्र स्वामी तेच आहेत. मायापती भगवंतांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेने त्यांनी आपल्या स्वरूपात काल, कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला. भगवंताच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न झाला. स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महतत्वाला जन्म दिला. रजोगुण आणि सत्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या महतत्वापासून ज्ञान, क्रिया आणि द्रव्यरूप अशा तमप्रधान विकार उत्पन्न झाला. त्याला अहंकार म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन तीन प्रकारचा झाला. ते तीन भेद वैकारिक, तेजस आणि तामस. नारदा, हे क्रमशः ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती प्रधान आहेत. जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकार रूपांतरित झाला तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशाचा गुण शब्द होय. या शब्दांच्या द्वारे द्रष्टा आणि दृश्याचा बोध होतो. जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यापासून वायूची उत्पत्ती झाली. त्याचा गुण स्पर्श आहे. यामध्ये कारणाचा गुणही आल्याने
त्या शब्दवाणही आहे. इंद्रियांच्या मध्ये स्फूर्ती, शरीरात जीवनशक्ती, ओज आणि बल हे त्यांचे रूप आहे. कालकर्म आणि स्वभावाने वायूमध्ये सुद्धा विकार उत्पन्न होऊन त्यापासून तेजाची उत्पत्ती झाली. याचा प्रधान गुण रूप आहे. आकाश आणि वायू या कारणांचे शब्द आणि स्पर्श हेही गुण याच्यात आहेत. तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली. याचा गुण रस आहे. रस याला कारणास्तव असणाऱ्यांचे शब्द, स्पर्श आणि रूप हेही गुण याच्यात आहेत. पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली. तिचा गुण आहे गंध. कारणाचे गुण कार्यात येतात. या न्यायाने शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चारही गुण पृथ्वीत आले. वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अशा दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती या 10 देवतांची उत्पत्ती झाली. तेजस अहंकारापासून कान, त्वचा, डोळे, जीभ आणि घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिय, तसेच वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रिय उत्पन्न झाली. त्याचबरोबर ज्ञानशक्तीरूप बुद्धी आणि क्रियाशक्तीरूप प्राण हेही तेजस अहंकारापासून उत्पन्न झाले. हे श्रेष्ठ महर्षी, ज्यावेळी ही पंचमहाभूते, इंद्रिये, मन आणि सत्व इत्यादी 3 गुण हे सर्व एकमेकांशी संघटित झाले नव्हते, तेव्हा स्वतःला राहण्यासाठी म्हणून भोगांचे साधनरूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाही. जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने यांना प्रेरित केले, तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले. त्यांनी आपापसात कार्यकारण भावाचा स्वीकार करून व्यष्टीरूप पिंड, एक जीव, आणि समष्टी रूप ब्रह्मांड, सर्व चराचर जीव या दोहोंची रचना केली. ते ब्रह्मांडरूप अंडे 1000 वर्षापर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले. नंतर काल, कर्म आणि स्वभाव यांच्या साहाय्याने भगवंतांनी त्याला जीवित केले. ते अंडे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला. त्याच्या मांड्या, पाय, हात, डोळे आणि मस्तके हजारो होती. विद्वान पुरुष उपासनेसाठी त्याच्या अंगांमध्ये समस्त लोकांची कल्पना करतात. त्याच्या कमरेपासून खालील अंगात 7 पाताळांची आणि वरील अंगात 7 स्वर्गांची कल्पना केली जाते. या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख आहे, क्षत्रिय हात आहेत, वैश्य यांच्या मांड्यापासून आणि क्षुद्र पायापासून उत्पन्न झाले आहेत. याच्या पायांमध्ये भूलोकाची कल्पना केली गेली आहे. नाभीमध्ये भुवरलोक, हृदयात स्वरलोक आणि परमात्म्याच्या वक्षस्थळामध्ये महरलोकाची कल्पना केली गेली आहे. त्याच्या गळ्यामध्ये जनलोक, 2 स्तनांमध्ये तपोलोक आणि मस्तकांमध्ये ब्रह्मदेवाचे नित्य निवासस्थान असलेला सत्यलोक आहे. त्या विराट पुरुषाच्या कमरेमध्ये अतल, मांड्यांमध्ये वित्तल, गुडघ्यांमध्ये पवित्र असा सुत्तल लोक आणि पोटांमध्ये तलातलाची कल्पना केली गेली आहे. घोट्यांमध्ये महातल, पायाच्या वरच्या भागात रसातल आणि तळव्यांमध्ये पाताळ समजावे. अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आहे. किंवा विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी, नाभीमध्ये भुवरलोक आणि मस्तकात स्वरलोक अशा प्रकारे सुद्धा 3 लोकांची कल्पना केली जाते. अध्याय 5 समाप्त. अथ 6 अध्याय. विराट स्वरूपाच्या विभूतीचे वर्णन. ब्राह्मण म्हणाले, त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता अग्नी उत्पन्न झाला. 7 धातूंपासून गायत्री, त्रिश्रूर, अनुष्टुप, उष्णिक, बृहती, पंक्ती आणि जगती या 7 छंदांची उत्पत्ती झाली. रसनेंद्रिये आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरुण, मनुष्य, पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न, सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले. त्याच्या नाकांच्या छिद्रापासून प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण, तसेच वायू, घ्राणेंद्रियांपासून अश्विनी कुमार, तर औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाली. त्यांचे डोळे रूप, तेज, डोळे स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत. त्यांच्या कानांपासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि श्रोत्रेंद्रियांपासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली. त्याचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार तसेच सौंदर्याचा खजिनाच होय. त्याच्या त्वचेपासून सर्व यज्ञ, स्पर्श आणि वायू निघाले आहेत. त्याचे रोम उद्भिज पदार्थाचे जन्मस्थान आहेत, किंवा ज्यापासून यज्ञ संपन्न होतात त्या सर्वांचे जन्मस्थान तेच होत. त्याचे केस, दाढी, मिशा आणि नखांपासून मेघ, बीज, पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू, तसेच भुजांपासून विश्वाचे बहुधा संरक्षण करणारे लोकपाल प्रगट झाले आहेत. त्याचे चालणे फिरणे हे भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक या 3 लोकांचे आश्रयस्थान आहे. सर्व इच्छांची पूर्तता करणाऱ्या त्याचे चरणकमल जे मिळाले आहे त्याचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात.
विराट पुरुषाचे लिंग हे पाणी, वीर्य, सृष्टी, मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे. तसेच त्याचे जननेंद्रिय प्रजनन व आनंदाचा उगम आहे. नारदा, विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय यम, मित्र, मलत्याग यांचे, तर गुदद्वार हिंसा, निर्शती, मृत्यू आणि नरकाचे उत्पत्तीस्थान आहे. त्याच्या पाठीपासून पराजय, अधर्म आणि अज्ञान, तर नाड्यांपासून नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाले आहेत. त्याच्या पोटात मूळ प्रकृती, रस नावाचा धातू, समुद्र, समस्त प्राणी आणि त्याचा मृत्यू यांचा समावेश आहे. त्याचे हृदय ही मनाची जन्मभूमी होय. नारदा, मी, तू, धर्म, सनकादी, शंकर, विज्ञान आणि अंतःकरण हे सर्व त्याच्या चित्ताचे आश्रित आहोत. मी, तू हे तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी, शंकर, देवता, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूतप्रेत, सर्प, पशु, पितर, सिद्ध, विद्याधर, चारण, वृक्ष, आकाश, पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव, ग्रह, नक्षत्रे, धूमकेतू, तारे, वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत. हे संपूर्ण विश्व जे होते, जे आहे व जे असेल सर्वांना त्यानेच वेढले आहे. इतकेच काय, पण त्याच्यामध्ये हे विश्व केवळ वितभरच आहे. जसा सूर्याने आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवतो, त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आतबाहेर सर्वत्र प्रकाशित होतो. मुनिवरा, मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. तोच अमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे. म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही. संपूर्ण लोक भगवंतांचे अंशमात्र आहेत. तसेच त्यांच्या अंशमात्र लोकांत सर्व प्राणी निवास करतात. भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक यांच्याच वर महरलोक आहे. त्याच्याही वर जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक आहे. तेथे क्रमशः अमृत, क्षेम आणि अभय यांचा नित्य निवास आहे. जन, तप आणि सत्य या 3 लोकांत अनुक्रमे ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातील लोक निवास करतात. दीर्घकालपर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य पाळलेले नाही असे गृहस्थ लोक भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक येथेच निवास करतात. मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप कर्ममार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग यापैकी एकावरून वाटचाल करतो. परंतु दोन्हींचे आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून अलिप्त आहे, तसेच ज्या परमात्म्यापासून हे ब्रह्मांड, पंचमहाभूते, 11 इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे, ते प्रभूसुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहून सुद्धा त्यापासून सर्वतोपरी अलिप्त आहेत. ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभिकमलापासून माझा जन्म झाला, त्यावेळी या पुरुषाच्या अंगाव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञ सामग्री मिळाली नाही. त्यावेळी मी त्यांच्या अंगामधूनच यज्ञाचा पशु, स्तंभ, कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली. हे ऋषीश्रेष्ठा, यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू, जव, तांदूळ अशी धान्ये, तूप आदी स्निग्ध पदार्थ, 6 रस, लोखंड, माती, पाणी, रूप, यजू, साम, चातुर्वत्र, यज्ञांची नावे, मंत्र, दक्षिणा, व्रते, देवतांची नावे, कल्पसूत्रे, संकल्पतंत्र, गती, मती, श्रद्धा, प्रायचित्त आणि समर्पण अशी सर्व यंत्रसामग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्रित केली. अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगापासून ही सर्व सामग्री गोळा करून मी तिने त्या यज्ञस्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले. त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या 9 प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली. नंतर वेळोवेळी मनु, ऋषी, पितर, देवता, दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञाने भगवंताची आराधना केली. हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे, जे स्वतः गुणरहित आहेत, परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात. त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो. त्यांच्याच अधीन राहून रुद्र यांचा संहार करतो आणि सत्व, रज, तमगुण, तमरूप 3 शक्ती धारण करणारे ते स्वतः विष्णू रूपाने याचे पालन करतात. पुत्रा, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले. भाव किंवा अभाव, कार्य किंवा कारण या रूपात भगवंतापासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही. प्रिय नारदा, भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंतांच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो. म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही, माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिये कधी कुमार्गाने जात नाहीत.
मी वेदमूर्ती आहे, माझे जीवन तपस्यामय आहे. मोठे मोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे. मी मोठ्या निष्ठेने योगाचे अनुष्ठान केले, परंतु मी माझ्याच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही. मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्ममृत्यूपासून सोडविणाऱ्या परम कल्याणरूप अशा भगवंताच्या चरणांनाच नमस्कार करतो. जसे आकाश आपला अंत जाणत नाही, तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाही. अशा स्थितीत दुसऱ्या कोणाला त्यांचा अंत कसा लागेल? मी, माझे पुत्र, तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्यांचे सत्य स्वरूप जाणत नाहीत, तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील? त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो. आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लीलांचे गायन करीत राहतो, पण त्यांचे तत्त्व जाणत नाही. त्या भगवंतांना मी नमस्कार करतो. ते अजन्म तसेच पुरुषोत्तम आहेत. प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात आणि त्यांचे रक्षण करतात आणि त्यांचा संहार करतात. ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत. ते तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत. त्यांना ना आदी ना अंत. ते तिन्ही गुणांनी रहित सनातन असे अद्वितीय आहेत. नारदा, महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतःकरण, इंद्रिय आणि आणि शरीराला पूर्ण शांत करतात, त्यावेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो. परंतु जेव्हा कुतर्काच्या पडद्यात त्यांना झाकले जाते, तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही. परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे. त्याखेरीज काल, स्वभाव, कार्यकारणात्मक प्रकृती, महतत्व, पंचमहाभूते, अहंकार, 3 गुण, इंद्रिये, ब्रह्मांड, शरीर, वैराज, स्थावर आणि जंगम जीव ही सर्व त्या अनंत भगवंताचीच रूपे आहेत. मी शंकर, विष्णू, दक्ष आणि प्रजापती. दक्ष आदी प्रजापती, तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्तजन, स्वर्लोकाचे रक्षक, पक्ष्यांचे राजे, मनुष्य लोकांचे राजे, पाताळ लोकांचे राजे, गंधर्व, विद्याधर आणि चारण यांचे अधिनायक, यक्ष, राक्षस, साप आणि नागांचे स्वामी, महर्षी, पितृपती, दैत्रेंद्र, सिद्धेश्वर, दानवराज, शिवाय प्रेत, पिशाच, भूत, कुष्मांड, जलजंतू, पशुपक्ष्यांचे राजे, याखेरीज संसारातील जितक्या वस्तू, ऐश्वर्य, तेज, इंद्रियबल, मनोबल, शरीरबल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत, किंवा जे काही विशेष सौंदर्य, लज्जा, वैभव आणि विभूतींनी युक्त आहेत, तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या, रूपवान किंवा रूपरहित आहेत, हे सर्व परमतत्वमय असे भगवंत स्वरूप आहे. नारदा, याशिवाय परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य लीलावतार शास्त्रात वर्णिले आहेत, त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो. त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियांचे दोष दूर करणारी आहेत. तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे. अध्याय 6 समाप्त.